आपण कित्येक प्रकारचे प्रिंटर्स पाहतो जे आकार आणि साईज मध्ये एकमेकांपेक्षा वेगळे असतात. काही घरगुती वापरासाठी असतात तर काही कमर्शियल शॉपसाठी बनवलेले असतात. साधारणपणे मोठ्या आकाराचे प्रिंटर्स शॉप्समध्ये आढळून येतात तर घरगुती वापरासाठीचे प्रिंटर्स लहान असतात. तुम्हाला या विशिष्ट प्रिंटरचा प्रकार ओळखता येतो का बघा बरं. हे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स आहेत. हे जणू तुमच्या बडबड्या मित्रांसारखे आहेत जे खूप आवाज करतात पण यामुळे काम पूर्ण करता येतं. ते दीर्घकाळापासून लोकांना माहीत आहेत आणि ते त्यांच्या विशिष्ट मोठ्या आवाजासह प्रिंटिंग करण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. तुम्ही प्रिंटरचा एका सुरात वाजणारा बीप हा आवाज ऐकला आहे का? हा बहुतेक डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे. हे प्रिंटर्स जुन्या पद्धतीच्या टाइपरायटर प्रमाणे पेपरवर रिबनचा आघात देऊन काम करतात. अनेक लहान पिन्स रिबनला आदळून अक्षरं आणि चित्र निर्माण होत आहेत याची फक्त कल्पना करा. या ॲक्शनमुळे हा सर्वांना माहीत असलेला आवाज तयार होतो. हे एखाद्या लहान मशीन ऑर्केस्ट्रा सारखे आहे जे तुम्ही प्रिंट करता तेव्हा कॉन्सर्ट सारखा आवाज करतं. आपण आपल्या MSCIT कोर्समध्ये प्रिंटर्स बद्दल बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत, हो ना? या अभ्यासाच्या आणि आपण शिकलेल्या गोष्टींच्या आधारावर आपण शोधूया हे स्टेटमेंट बरोबर आहे की चूक. स्टेटमेंट आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स त्रासदायक आवाज करतात. बरोबर किंवा चूक? जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्ही खरंच स्मार्ट आहात. पण त्याचा इतका आवाज का येतो बरं? कारण त्याची बांधणी अशाच प्रकारे केली गेली आहे. प्रिंटरमधील प्रत्येक पिन पुरेशा ताकदीने रिबनवर आदळली पाहिजे ज्यामुळे पेपरवर इंक प्रिंट होईल. या आदळण्याच्या प्रक्रियांमुळे आवाज निर्माण होतो. तुम्ही म्हणू शकता की हा प्रिंटर अतिशय हार्डवर्किंग आहे आणि त्याला त्याच्यामुळे होणाऱ्या आवाजाचा काहीच फरक पडत नाही. एखाद्या शांत वातावरण असलेल्या ऑफिसमध्ये किंवा घरात डॉट मॅट्रिक्स प्रिंटर खूप आवाज करणारा वाटू शकतो, जणू एखादा लहानसा रोबो सतत टायपिंग करतोय असा. काही लोकांना हा आवाज त्रासदायक वाटू शकतो, विशेषतः जर त्यांना आधुनिक प्रिंटर्सने शांतपणे केलेल्या कामाची सवय असेल तर. पण बाकीच्यांसाठी हा आवाज नॉस्टॅल्जिक असू शकतो, ज्यामुळे त्यांना कम्प्युटिंगचे जुने दिवस आठवतात. तर पुढच्या वेळी तुम्ही डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचा आवाज ऐकलात तर तो फक्त आवाज करत नाही हे लक्षात ठेवा. तो त्याच्या पद्धतीने शब्द आणि चित्र पेपरवर जिवंत करतो. त्याचा आवाज नक्कीच मोठा आहे पण तो टेक्नॉलॉजीच्या इतिहासातला एक छोटासा भागही आहे. प्रिंटर्स बद्दलच्या माहितीची उजळणी करण्यासाठी तुमचे MSCITचे पुस्तक उघडा आणि प्रिंटरच्या सेक्शनकडे जा.